पण दरम्यान जय वाघ दिसल्याचा तेलंगण वनमंत्र्यांचा दावा फोल ठरलाय। अलिबाग जवळच्या जंगलात सध्या मोठा वाघ दिसतोय, मात्र तो वाघ जय नाही। तेलंगणमधल्या कावल व्याघ्र प्रकल्पातील कदम रेंजमध्ये वास्तव्यात असलेला हा वाघ T20 आहे। हा वाघ देखील महाराष्ट्रातील टिपेश्वर अभयारण्यातून आला असल्याची माहिती वन्यजीव कार्यकर्ते इम्रान सिद्दीकी यांनी दिली आहे। महाराष्ट्र वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनरक्षक श्री भगवान यांनी देखील जयबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे हा वाघ जो तेलंगणमध्ये दिसतोय तो देखील मोठा आहे, परंतु तो वाघ जय नसून तो T20 नावाचा वाघ आहे असं इम्रान सिद्दीकी यांनी सांगितलंय। याचबाबत आपल्याला अधिक माहिती मिळते आपल्या प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून। तुषार, काय नक्की प्रकार आहे? हा T20 आहे का जय आहे, याबाबत काय सांगतील? तन्मय, या क्षेत्रामध्ये जे काम करणारे वन्यजीव रक्षक आहेत त्यांनी दावा केलेला आहे की हा जय वाघ नाही, तर तो कावल अभयारण्यामध्ये कदम रेंज आहे त्या रेंज मधला T20 नावाचा हा वाघ आहे। कारण की ज्या प्रकारे 8 महिन्यापासून जय हा बेपत्ता आहे आणि त्यानंतर अन्य वेगवेगळ्या संघटना आणि सरकारी यंत्रणा त्यावर काम करत आहेत, त्यामुळे आज अजूनही कुठेतरी जय बद्दल कोणतेही ट्रॅक झालं नाही किंवा कोणतीही माहिती मिळाली नाही। एकंदरीत जय तिथे जाण्याची शक्यता खूप कमी वर्तवली जात आहे आणि जे वन्यजीव संवर्धन आहे ते जे दावे करतात त्यांनी हा सरकारचा किंवा इतर यंत्रणेचा दावा फुल असल्याचं सांगत आहे, कारण की तो जय नसून T20 नावाचा हा वाघ आहे असा त्यांनी दावा केलेला आहे। तन्मय, त्यामुळे ज्याबद्दल आता जय बद्दल जी अफवा पसरली होती त्यावर कुठेतरी या सर्व वन्यजीव रक्षकांनी ती अफवा असून यामध्ये कोणतीही गोष्ट सत्य नसल्याचं मान्य केलेलं आहे। नक्कीच आपल्याला आपल्यासोबत कुंदन हाटे आपले वन्यजीव अभ्यासक आहेत, ते त्यांच्याशी आपण बातचीत करू। नक्की काय प्रकारे जय हा 7-8 महिन्यापासून गायब आहे आणि आता हा T2 नावाचा नवा वाघ दिसलाय, तर काय अधिक माहिती द्या, काय सांगाल, आपली प्रतिक्रिया? कसं आहे की तेलंगणामध्ये सुद्धा टायगर रिझर्व आहे, कावल आणि तो जो भाग आहे त्या भागांमध्ये ऑलरेडी त्यांचे सुद्धा वाघ आहेत, पण त्यांचं मॉनिटरिंग कितपत स्ट्रॉंग आहे हे मला माहीत नाही। आणि ज्या काही न्यूज अफवा आल्या होत्या त्या जुन्या क्लिपिंग ज्या यूट्यूबवर ऑलरेडी अवेलेबल आहे त्या यूज करून ह्या सगळ्या न्यूज तयार केलेल्या होत्या, त्यात तथ्य नाही आहे। कारण महाराष्ट्रातनं टिपेश्वर अभयारण्यामध्ये सुद्धा टायगर मायग्रेट झालेले आहे तेलंगणामध्ये आणि तेलंगणाचे स्वतःचे सुद्धा तिथले रेसिडेन्शियल टायगर आहेत। त्याच्यामुळं पहिले खात्री करायला हवी आणि नंतर ही न्यूज पसरायला, म्हणजे उगाच पॅनिक करण्यात काही अर्थ नव्हता। कारण जय असा वाघ आहे जो त्याचं अस्तित्व लपवू शकत नाही आणि 8 महिन्यांपासनं तो जर दिसत नाही आहे म्हणजे काहीतरी घोळ आहे याच्यात, असं सगळ्यांनाच वाटतं, डिपार्टमेंटला सुद्धा वाटतं। कारण जोपर्यंत एव्हिडन्स मिळत नाही तोपर्यंत जय जिवंत आहे की मेला आहे हे सांगणं न डिपार्टमेंटला शक्य आहे ना NGOजना। धन्यवाद आपण या दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर टिपेश्वरच्या अभयारण्यात देखील काही वाघ महाराष्ट्रातून मायग्रेट झाल्याचं आपल्याला आता कुंदन हाते वन्यजीव अभ्यासक आहेत यांनी सांगितलं। तर त्यामुळे आधी याबाबत जय वाघ खरंच सापडला आहे की नाही ते याबद्दल सांगणं कठीण आहे। त्याबाबत अधिक तपास करूनच मग पुढे माहिती देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। तर जय वाघ सापडला आहे की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे।